बोला सर्वांनी, आई महाकाली माते की जय। आणि तुम्हाला आपले ब्लॉग आवडले तर आपले चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे आपले चॅनल यूट्यूब चॅनल मेहुल आहे। वाजल्यात 5:20 आणि आपण कुठे आलोत बघा। आपण आलो आमच्या देवीला। यस, आई सुकाई वरदाई महाकाली ही आमची देवी आहे आणि त्या देवीच्या दर्शनासाठी आलेलं आहे। वार्षिक आम्ही इथे येतोच। मी मागे उत्सवासाठी आलो होतो, उत्सवाचा ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तेव्हा मी एकटाच आलो होतो। आनंदी आणि अद्वैतचं येणं राहिलं होतं, तर त्यानिमित्ताने देवीला साडी चोळीचा पूजा अर्चा ओटी भरण्यासाठी आपण आलेलो। बघा इथे गाडीचा पार्क केलेली आहे। ह्यावेळेला आपण आपली गाडी घेऊन आलेलो। मी जेव्हा उत्सवासाठी आलो तेव्हा ट्रेनने आलो होतो, एकटाच आलो होतो आणि यूट्यूब चॅनलवरती इथे कवर केलं होतं पूर्ण देवीचा उत्सव। असे भरपूर 4 ते 5 ब्लॉग केले होते। इथे लाट फिरवली जाते, तिकडचा हा स्तंभ आहे आणि असं काय आमच्या देवीची मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघा। पूर्णतः ग्रीनरी झाली आहे। जरा डोंगराच्या भागात उंचावरती आहे देवीचं सुंदर असं स्थान, हे देवीचं मंदिर आहे। या पुढे आपण देवीचं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर बघा कसं ग्रीनरी मस्त। पावसात हीच मजा असते। आज पाऊस नाही आहे, गेली 2 दिवस इथे पाऊस किस्सा। इथून आपण इथे एंट्री केली आणि असा मागचा सगळा डोंगराळ भाग आणि हे असं पवित्र देवीचं स्थान श्री सुखाई वरदाई महाकाली आईचं असं मंदिर आहे। अशी मंदिर आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे देवीचं आई सुखाई वरदाईचं स्थान आहे, कारण ह्या वेज देवी आहेत आणि ही मांसाहारी देवी आहे। याचा अर्थ काय, आई सुखाई वरदाई ह्याला वेज नैवेद्य लागतो आणि आई महाकाली म्हणजे त्यांचीच बहीण हे देवीचं एक रूप, हिला नॉनव्हेजचा नैवेद्य लागतो। म्हणून अशी 2 सेपरेट मंदिरं बांधण्यात आली आहेत। या पुढे देवीचं दर्शन असं काय गाभार आहे देवीचा। आई सुखाई वरदाई आनंदाची ओटीची तयारी करते। मग देवीचं सुंदर असा गाभारा, सुंदर असं रूप। आई सुखाई वरदाई सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। देवीच्या गाभारामध्ये इथे शिवशंकराची महादेवाची पिंड आहे आणि नंदी देवता सुद्धा आहे। मंडळी गणपती बाप्पाचं अशी छान अशी मूर्ती आहे इथे देवळामध्ये। गणपती बाप्पा आपले आराध्य, लवकरच आता भाद्रपदाचे गणपती येणार आहे। गणपती बाप्पा मोरया, सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आणि बरीचशी इथे देवी देवतांची मूर्ती आहेत। महाराज आणि शिवशंकर बाप्पाची पिंड। भरपूर अशी देवी देवतांची मूर्ती आहेत। कोरलेली गणपती बाप्पाची मूर्ती, गणपती बाप्पा मोरया। चला देवीच्या दर्शनाला झालं आपण चिपळूणला
आई कुंभारलीला शिरगाव गावामध्ये आपली देवी आई सुखाई वरदाई आणि महाकाली. सुखाई वरदाई देवीची आपण आता ओटी भरून घ्या, ती व्हेज देवी आहे आणि महाकाली नॉनव्हेज आहे. त्यांचीच बहीण आहे, एक रूप आहे देवीचं, तर तिचं मंदिर वेगळं बांधले गेलं. चला आता आपण ओटी भरून घेऊया. बरोबर. दर्शन घेतलं बरोबर. अग्नेचं दर्शन घेतलंय. चला आई सुकाई देवीची ओटी तर भरली, आता वरदाई देवीची ओटी भरूया. महालक्ष्मी प्रसन्न मंडळी तुम्ही बघू शकता, ही देवीला उत्सवामध्ये पालखी यूज केली जाते. इथे ठेवली आहे ती वार्षिक उत्सवात. तर असं देवीचा गाभारा आणि असं काय मंदिर आई सुखाई वरदाई. बघा असं काय मंदिर आहे मंडळी. चला पाहुणे असं झालेत, आई महाकालीचं दर्शन घेऊया. या महाकालीचं दर्शन घेऊया. आई महाकालीचं दर्शन, सुखाई वरदाई मातेचं देवीचं दर्शन तर घेतलं. आता आई माऊली महाकाली देवी आनंदी देवीची ओटी भरते. सुंदर असं देवीचं देखणं रूप. देव काळभैरव सुद्धा आहे राखंड. आधी तू दर्शन घेतलंस का देवीचं? घेतलं ना. आई महाकाली माते की जय. आई महाकाली. तो झाला ना दर्शन व्यवस्थित. एकदा तो आपला देवीचा जय जयकार होते का सर्व बोला. बोला सर्वांनी आई महाकाली माते की जय. का देवीचा गाभारा आहे मंदिर. आई सुकाईवर त्यांचं बाजूला आणि ते महाकाली देवीचं आहे. आणि ते देवी देवतांच्या मूर्ती आहेत. सुंदर असं देवीचं मंदिर. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वदा सारिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवीचं आई महाकाली माते की जय.
चला मंडळी, आई सुकाईवरदायी महाकाली सुंदर असं देवीचं दर्शन या व्हिडिओमार्फत तुम्हाला घडवायचा प्रयत्न केला। ह्या आमच्या देवी देवता चिपळूणकर फॅमिलीच्या। तुम्हाला आमच्या देवी देवता दर्शन कसं काय वाटलं, तुम्हाला आवडलं का? मला आवडलं नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। मला आई सुकाईवरदायी महाकाली माते की जय। सगळी आपल्या देवीची, पार्वती देवीचीच रूप आहेत। चला दर्शन घेऊन देवीचं बरं वाटलं। आई सुकाईवरदायी माते की जय। देवाचं सुंदर स्वरूप देवीचं मंडळी, ह्या ब्लॉगमध्ये काय तुम्हाला दाखवलं तर आमची चिपळूणकर फॅमिलीची देवी आई सुकाईवरदायी आणि महाकाली देवी सुंदर असं न्यायमय रूप आज आम्ही घेतलं देवीचं दर्शन। वार्षिक आम्ही दरवेळेला येतो, देवीची साडी चोळी भरतो। तुम्ही जर तुमच्या देवींना नेहमी जात नसाल, वर्षातून म्हणा जेव्हा जेव्हा तुला शक्य असेल साडी चोळी आणि याची ओटी भक्तिभावाने जर करतच असाल, तुमच्या देवीचं नाव काय ते मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला कधी जायला मिळतं, वर्ष तुम्ही कधी जाता ते मला कळवा। तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायला आवडेल। सुकाईवरदायी महाकाली देवीचं दर्शन तुम्हाला ह्या व्हिडिओवर दाखवलं, तुम्हाला ते कसं वाटलं, तुमच्या भावना मंडळी व्यक्त करा। जेव्हा तुम्ही व्यक्त कराल, आपल्या व्हिडिओला कमेंट कराल, तेव्हा मला असा उत्साह येईल चांगला, आणि चांगले चांगले व्हिडिओ आपण नक्कीच बनवायचा प्रयत्न करू। तर हा भावनिक विषय होता, वर्षातून एकदा येणं होतं। मार्च महिन्यामध्ये मी देवीच्या उत्सवाला आलो होतो, तेव्हा मी एकटाच होतो, तेव्हा आधी आणि अंधी नव्हते। त्याचे आपल्या व्हिडिओमध्ये आहे युट्यूब चॅनलमध्ये, तुम्ही जाऊन बघा। आणि आज शांत मस्तपैकी वातावरण आहे, जुलै महिना चालू आहे, मिड जुलैमध्ये आहोत आणि देवीचं छान दर्शन झालं। तुम्ही स्वतः बघू शकता, सुंदर असं देवीचं दर्शन घडवलं, कारण देव सुद्धा आहे। तर मला तर खूप बरं वाटलं। चला आपण आता युट्यूबची जर्नी अशी चालू ठेवूया। या कोकण सिरीजच्या ब्लॉगमध्ये आपण हा 4था का 5वा ब्लॉग असेल। अजून पुढे 2-3 ब्लॉग येणार, तर तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि तुम्हाला आपले ब्लॉग आवडले तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे आपले चॅनल, यूट्यूब चॅनल मेहुल आनंदी। थँक्यू। आई महाकाली माते की जय। बरेचशा अशा देवी देवतांच्या मूर्ती आहेत ह्या साईडला सुद्धा, आणि मूर्त्या खुश, छान दर्शन झालं एकदम व्यवस्थित। आई सुकाईवरदायी महाकाली तुझं राहिलं होतं बरं, फेब्रुवारी महिन्यात मी येऊन गेलो। नक्की देवीचा हा जो बोलवून आला होता आणि छान झालं। चला पुढचा प्रवास आता आपण व्यवस्थित करू देवीच्या आशीर्वादाने। मला महाकाली माते की जय। काही कोणाचा भाव केला, काही कोणाचा झोपून जाऊन बोल त्यांच्या कुटुंबाला सुखांती हे मी तुम्ही राखण वार्षिक साडी देवींना सोडी होती आणि साडी मेहुल मानले करून जे वैद्यंद्र
देवाल करून देणगे प्रसन्न जे जे मिळून चिपळून करणे कामायोजने नाही तिथे कामाशी टिपलून अन्य बोलवाला झालं त्याची वार्षिक मान्य करू राखण सांभाळ हर महादेव. सुकाई वरदाई महाकाली माता. आता आम्ही इथून निघतोय. देवीचे कोणाला फोटो देवी देवतांचे कोणाला देणगी द्यायची असेल तर इथे आपण देऊ शकतो. सुंदर असे देवीचे फोटो आपल्या घरी देवाऱ्यासाठी ठेवण्यासाठी. म्हणजे असा काय परिसर. तर एकदा देवाला आपण प्रदक्षिणा घालूया. इथे आहे इथे स्वयंपाकगृह, म्हणजे जेव्हा इथे देवीचा उत्सव होतो तेव्हा इथे जेवण बनवलं जातं आणि रसीपूर्ण जत्रा भरलेली असते. पावसाचं वातावरण बघा ना किती सुंदर झालेलं आहे. आंब्याचं झाड मोठं. देवीचं घर देऊळ कौलारू आहे. देवीचं देऊळ घरच म्हणा. बघा मस्त संपूर्ण घनदाट झाडी. कौलारू देवीचं मंदिर हे आहे ते महाकालीच्या राईट साईडला आणि हे लेफ्ट साईडला आहे ते आई सुकाई वरदानी. दोघ्या बहिणी बहिणी देवीची सर्व रूप. मस्त घनदाट झाडी डोंगर भाग. आज पाऊस नसल्यामुळे मला व्यवस्थित शूट करता आलं मंडळी. बघा काय घनदाट जंगल आहे मागे. मस्त. बघा इथून तुम्हाला थोडा आयडिया येईल कसं काय मंदिर आहे देवीचं.